कणकवली तरलेगाव इथे बुक झालेला आहे. हा कणकवलीला झालाय का? हा, कणकवलीला बुक झालं. तरलेगाव. ओके मित्रांनो बघू शकता 5 फुट बुक झालाय का दादा? नाही का झालाय का? मित्रांनो बघू शकता जर 5 फुटाचा गणपती बाप्पाची मूर्ती पाहिजे असेल तर ती पण आहे. एकच आहे का फक्त 5 फुटाची पण ती? नवीनच आला यावर्षी. हां 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 आहे सुंदर जॅकेटमध्ये बनवला नेकलेस पॅटर्न आहे बघा तुम्ही. काय लावताय काय? हां स्टिक आहे का? ओके. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा अक्षर आणि यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मित्रांनो स्वागत आहे. मित्रांनो मी आलेलो आहे मोरया कला निकेतन आलेलो आहे भेट देण्यासाठी. आणि मित्रांनो मला एक कमेंटसुद्धा आली होती की गणपती वर्कशॉपमध्ये जाऊन ते पण खास करून मोरया कला निकेतन हा डोंबिवलीचा फेमस गणपतीची कार्यशाळा म्हणून ओळखली जाते. मला गणपती बाप्पाच्या इथे मूर्त्या बघायला भेटणार आहे. ते बघा खूप सारे आहेत. ते बघा हो का पूर्ण एकदम झाकून ठेवलेले आहेत जे पाणी बिनी पडू नये. ते गणपती बाप्पाची एक मूर्ती आहे. हे बघा मोठा एकदम बघा शकता. हे बघा हे बघा मस्त आहे. पहिले आपण जाऊया. या साईडला पण आहे मूर्ती. ही पण मित्रांनो गणपती बाप्पाची मूर्ती बुक झालेली आहे. बघू शकता ते लावलेलं आहे येल्लो कलरचं. ह्या साईडला मित्रांनो बघू शकता लालबागचा राजा तुम्हाला बघायला भेटणार आहे. हो या साईडला गणपती बाप्पाची मूर्ती बघा. दोन्ही साईडला वाघ आहेत आणि मोठी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. साईडला ना चालू आहे डायमंड वर्कचं काम आणि धोतर नेसवण्याचं काम चालू होतं. या साईडला पण डायमंड वर्कचं काम चालू आहे. तुम्हाला जवळ दाखवतो. डायमंड वर्क कसं केलं जातं ते दाखवतो तुम्हाला. काका डायमंड वर्क करतो. हा किती वेळ लागतोय सुकायला? 2-2.5 तास. काय लावताय का तुम्ही आता? हे काय लावताय काय? हां स्टिक आहे का? ओके. थोडी या साईडला फिरत ना मस्त वाटतंय. किती वेळ लागतंय तरी पण हे करायला तुम्हाला एका मूर्तीला? 1-1.5 तास काय लागतो का? ओके. आता हे कुठे लावणार तुम्ही? गणपतीच्या डोक्याला. ओके. हे काय असतं गम कोणता असतो? हा स्टिक आहे का? ओके ठीक आहे ठीक आहे. डोक्याला लावतोय का डायरेक्ट? आपण पहिले गणपती बाप्पाच्या मूर्त्या दाखवून घेऊया पहिले. बघू शकतो या साईडला पण चालू आहे डायमंड वर्क. पहिले गणपती बाप्पा या साईडला मूर्ती. अपन है अपने वॉलपेपर पे. या साईडला पेटा घातलेला आहे आणि हातात फूल दिलेलं आहे. बघू शकता अशी गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती बघायला भेटणार आहे तुम्हाला. पुढे आलात बघू शकता लालबागचा राजा बघायला भेटणार आहे. या साईडला पण छोटी आहे फेटा घातलेला आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीला. त्या साईडला पण आहे. ते साईडला तुम्हाला बाहेर दाखवलेलं ना त्याच्यामध्येच आहे. थोडा कलर कॉम्बिनेशन थोडं चेंज आहे. इथे पण आहेत वरती पण आहे मित्रांनो गणपती बाप्पाची मूर्ती आहेत. तुम्हाला तेच बोललो ना या साईडच्या दाखवू तो एकदा मित्रांनो पूर्ण हा एक कवर करतो मग नंतर मग त्या साईडला जातो दाखवायला. हे बघा सुंदर मित्रांनो गणपती बाप्पाची मूर्तींचे डायमंड वर्क तर मी तुम्हाला दाखवणार आहे.
हे झाल्यानंतर ना स्पेशल मित्रांनो एक डायमंड वर्कचा एक ब्लॉग बनवू का ते मला नक्की कमेंट करून सांगा. त्याचं पण मी ब्लॉग नक्की बनवीन 1-2 दिवसामध्ये ते पण. या साईडला पुढे मस्त पिठा घातलेला आहे गणपती मूर्तीला. बघा मस्त गणपती बाप्पाच्या मूर्तीला मस्त पिठा घातलेल्या आहे लाल कलरमध्ये. आणि हे जे मित्रांनो गणपती डोळ्यांची आखणी आहे ना मित्रांनो यांची बघा ना, हे बघा या साईडला आहेत ना, या शाडूमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटणार आहेत तुम्हाला. सुंदर सुंदर बघा 1.5 फुटाच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटणार आहेत तुम्हाला. सगळ्या शाडूमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत बघा. ही पण शाडू पूर्ण हा पट्टा आहे ना, हा पूर्ण पट्टा, हा हे आणि हा पट्टा आणि हा पट्टा एवढापर्यंत आहेत ना, हा इथून एवढा यापर्यंत पूर्ण शाडूमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. ते तुम्हाला मी पासून एक दाखवतो. हे बघा एक दाखवतो तुम्हाला मी. त्या पण शाडूमध्येच्यात गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत. पुढे मित्रांनो जर त्या साईडला पण आहे मित्रांनो 1.5 फुटामध्ये दगडूशेठ हलवाई भेटणार आहे तुम्हाला. त्या साईडला पण खाली आलं खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला भेटणार आहेत तुम्हाला. मूर्ती बनवलेली आहे ती बघू शकता. एक नंबर मित्रांनो गणपती बाप्पाची मूर्ती आहे. असं बघू शकतात गणपती बाप्पाला डायमंड वर्क करतात काका आपले. किती वेळ लागतो याला डायमंड करायला? अर्धा तास काय? ओके. पण एकदम सावकाश करावं लागत असेल ना तुम्हाला? ओके. तुम्हीच केले का पूर्ण त्या मूर्त्यांना इथे? ओके. देवाच्या मूर्तीला डायमंड वर्क चालू आहे. काय लावते ताई? पेपर चमकी पेपर. चमकी पेपर काय कुठे लावते ते? ओके ओके. किती वेळ लागते सुकायला? सुकायला ते सुकतं लागेल. ग्लुगन लगेच सुकतं. हा वेगळा गम असतो कोणता? हा गम वेगळा असतो का बोललो? ब्लू स्टिक. ओके. निघत नाही ना लगेच? डायमंड लावताय का? तिन्ही साईडला 3 लावता का तुम्ही? तिन्ही साईडला 3. नंतर पूर्ण पेजमध्ये हां इथे पूर्ण राऊंडला वरती कोण राऊंडला? लावत. हां हां. पूर्ण
गम आहे काय तो सगळं ते गम आहे का हे बाहेर इथे? आणि लगेच पकडतो. लगेच पकडाय का ते? ओके. नाव सोडून दिलं ना. यासाठी सुकायला किती वेळ लागतो अरे ह्याला? काय नाही 2 सेकंड. 2 सेकंड? बापरे, 2 सेकंदामध्ये लगेच सुकतं. जर ठेवलं ना हां, तर होऊन जाईल ते. फक्त वरच्यावर ठेवायचं का? नंतर ते निघणार नाही. म्हणजे तुम्ही वरच्यावर ठेवतात का ह्याला का असं दाबून ठेव? पेपरवर हा पेपर लावला ना हां हां, त्याच्यावर. ओके. दादा नमस्कार. दादा कुठे आहे नक्की बदल वर्ष? माझं डोंबिवलीमध्ये आहे. हां. रामनगर रोडला आहे, केळकर रोडच्या इथे. हां. नियर कल्याण ज्वेलर्स. ओके. आमच्याकडे सर्व प्रकारच्या मूर्त्या आहेत. तसेच 1.5 फुटाच्या या अशा POPच्या मूर्त्या आहेत. हे ओके. बाळगणे स्वरूप आहे. हां हा मोदकमध्ये आहे बघा, सुंदर आहे. आणि हे गाडी चालवणार आहे बाप्पा आहे, नवीनच आला यावर्षी. हां हां हां, आणि शाडूच्या सुद्धा आहेत. शाडूच्या पण आहेत. दाखवतो इकडे. ओके. शाडूच्या किती फुटापासून आहेत गणपती बाप्पाच्या मूर्त्या? शाडूचा दगडूशेठ आहे हा, हां. 2 फुटाचा आहे. सुंदर जॅकेटमध्ये बनवलेला नेकलेस पॅटर्न आहे बघा, तुम्ही हाताने बनवलेलं आहे, पूर्ण वेअर केलेलं आहे. सुंदर असा पॅटर्न आणि मोराचे नक्षी अशी चांगली सुंदर आहे बघा. आणि दुसरा कोणता पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये? दुसरा अजून तिरुपतीमध्ये पण आहे बघा, हा तिरुपती. तिरुपा बैठकमध्ये तिरुपती पॅटर्न आहे. शाडू मातीचा आहे, 2 फुटाचा हा. आणि उद्या आपली आषाढी एकादशी आहे, त्याने मी धोतर ट्रॅपिंग केलेली आहे. 4 फुटाचा. हां, कणकवली तरलेगाव इथे बुक झालेला आहे. आज कणकवलीला झालं आहे का हां, इथून? कणकवलीला बुक झालेला आहे. मित्रांनो बघू शकता हा गणपती डोंबिवलीपासून कणकवली झाला आहे, तरळेमध्ये ना? तरलेगाव. तरलेगाव. आणि 5 फुटामध्ये पण आपल्याकडे आता पॅटर्न आहे, तो सुद्धा बघून घ्या. 5 फुटाचा पण आहे का? तिरुपती आहे. तिरुपती आहे का? ओके. मित्रांनो बघू शकता 5 फुटा बुक झालं आहे का दादा? नाही का झालं आहे का? मित्रांनो बघू शकता जर 5 फुटाचा गणपती बाप्पाची मूर्ती पाहिजे असेल तर ती पण आहे. एकच आहे का फक्त 5 फुटाची पण ती? तिरुपती बालाजी धोतर ट्रॅपिंग बघा, किती सुंदर आहे. एक नंबर दादा, एकच नंबर. खाली कमळ आहे का ते? कमाल. मस्त वाटतंय. ते टायमर तुम्ही केले का स्वतः? नाही, आमचे डायमंड वर्क करणारे पोरं आहेत, त्यांनी केलेले सर्व डायमंड वर्क. ओके ओके ओके. मस्त वाटते दादा ही मूर्ती. तुम्हाला प्रॉपर ॲड्रेस सांगायला आलेलो आहे आणि तुम्हाला ईस्टला यायचं आहे. CSTचा पहिला ब्रिज पकडायचा आणि या साईडला CSTचा पहिला ब्रिज उतरलात ना तुम्ही त्या साईडला ईस्टला रामनगरचा पोलीस स्टेशन आहे. रामनगर पोलीस स्टेशन. तुम्ही सरळ तिकडून आलात ना, तिकडून राईट मारायचं आहे तुम्हाला. बघू शकता हा चौक असेल ना, तिकडून हा राईट मारायचा आहे. आणि त्या साईड बघू शकता कल्याण ज्वेलर्स आहे, बघू शकता बघा कल्याण ज्वेलर्स. तुम्हाला जाऊन जवळून दाखवतो बघा. त्या सोडून सरळ सरळ जर तुम्ही आलात ना बघायला भेटणार आहे. आणि हे बघा कल्याण ज्वेलर्सच्या इथून तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे. बघा हा कल्याण ज्वेलर्स आहे. कल्याण ज्वेलर्सच्या इथून असा लेफ्ट मारायचा आहे. या गल्लीतून लेफ्ट मारलात ना 2 हे बघा सरळ सरळ जायचं, एकदम सरळ जायचं आहे. 2च मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला इथे मोरया कला निकेतन बघायला भेटणार आहे. असं सरळ सरळ जायचं आहे तुम्हाला बघा. आलात ना सरळ सरळ यायचं आहे आणि बघू शकता इथे मोरया कला निकेतन बघायला. हा आहे मित्रांनो हा प्रॉपर ॲड्रेस. मित्रांनो मी इथेच ब्लॉग एंड करतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि मित्रांनो ब्लॉग एंडपर्यंत तुम्ही बघितला असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. आणि नवीन कंटेंट असेल आणि हे यूट्यूब चॅनल तुम्हाला बघायला भेटणार आहे. चला येतो.